नमस्कार भावना. तर पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आम्ही आलेलो ते म्हणजे मित्र आम्ही आलो ते म्हणजे मंदिरामध्ये. तर आता मंदिर बोललं की आपल्याला म्हणजे पहिली गोष्ट डोळ्यासमोर येतो देव. पण आम्ही अशा मंदिरात आलो जे की ज्यांच्या मुले ह्या पूर्ण महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण देशामध्ये पूर्ण हे मंदिर आहेत. तर अशा मंदिरात आम्ही आज आलेलो ते म्हणजे भिवंडीमध्ये भिवंडी मराठेपाडा ह्या ठिकाणी. तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शक्तिपीठाच्या इथं आलेलो. तर आता तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तिपीठ. तर तिथे आम्ही आज आलेलो. तर मित्रांनो, एवढा म्हणजे भारी वाटते ना, तर की काय तुम्हाला सांगून म्हणजे शब्दात व्यक्त आता मला हवाच लागणार आहे. आणि ठीक आहे, तर आता माझी बडबड बंद करून तुम्हाला सगळं दाखवतो आतमध्ये कसं आहे ते. ठीक आहे, तर स्टार्टिंगलाच बघा तुम्ही. हे बघा, हे इकडं असं म्हणजे एकदम महादरवाजाच्या बाजूला आहे ते म्हणजे बुरुज आहेत असं म्हणजे तटबंदी सारखा. आणि आजूबाजूला आहेत ते म्हणजे जुन्या काळात जसं असायचं ना गड किल्ल्यांच्या इथं, तसंच तुम्हाला इकडे बघायला भेटणार आहे. तर म्हणजे महादरवाजा त्याच्या बाजूने तटबंदी आणि तटबंदीच्याच इकडे आहेत ते हत्ती विती मावले, जसं पहिल्याच्या काळामध्ये असं तसं सगळं इकडं तुम्हाला बघायला भेटेल. तर म्हणून तुम्हाला असं गार्डन पूर्ण एकदम बघणार आहे त्या. आणि बघू शकता तुम्ही दरवाजा एकदम म्हणजे आता मी जात आहे आतमध्ये एंटर होत आहे. तर आपला मित्र दोन गेलेला आहे आणि इकडे तुम्हाला सगळं म्हणजे जसं पहिल्याच्या काळामध्ये होता ना तसाच. आणि हा पूर्ण दरवाजा लाकडाचा आहे. बघा, हा जो पूर्ण दरवाजा आहे तो पूर्ण लाकडाचा. आणि जस्ट एंटर झालो की इकडे तुम्हाला भेटणार ते म्हणजे हे. तर आपले मित्र गेलेले आहेत आणि आतमध्ये पहिला आधी फिरून घेतो. आपलं मित्र गेले तिकडं आणि मस्तपैकी सकाळचं आता वाजले ते म्हणजे 9:30 आणि आम्ही जस्ट इकडे आलेलो आहे. हे बघा, तर भाऊन पहिला दर्शन घेतो, नंतर मग तुम्हाला जे काय फिरून दाखवतो. सगळी बडबड आहे माझी ती तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, तर आपल्या मित्र तिकडे दर्शनासाठी गेला आणि नंतर भाऊन तुम्ही ह्या मंदिरामध्ये आलात की तुम्हाला जस्ट म्हणजे बाजूलाच भेटणार आहे, बघायला भेटेल ते म्हणजे आई तुळजाभवानीची मूर्ती. हे बघा, ही मूर्ती झाली की नंतर मग तुम्हाला इकडे भेटणार आहे ते म्हणजे आणि भावानं इथे तुम्हाला दिसणार आहे त्या स्वराज्य ज्यांनी राजमाता जिजाऊ मा साहेब मंदिर. हे बघा, नाम घेता नराहे सदाशिव चिंतित से देव देवा प्रभाते मनी राम चिंतित जावा साधनाची व्रतेदान कॉपीराइट मारायला म्हणा. दर्शन घेऊन झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. एक नंबर. आणि आता जे झुंबर आहेत ना, हे रात्रीचा एक नंबर असा म्हणजे जर तुम्हाला स्वर्ग बघायचा असेल तर तुम्ही रात्रीचा इथं स्टे करू शकता. म्हणजे आज काय अशी सोय झाली नाही, पण इकडे रात्रीचा एक नंबर वाटतं संध्याकाळचा. ठीक आहे, तर आता आमचं दर्शन घेऊन झालेलं आणि संडे असल्यामुळे घरी थोडी जास्त असणार आहे. बघा, मला परत एकदा दाखवतो सगळ्या गोष्टी. इतिहास कसा असेल तर इतिहासामध्ये आल्यासारखाच वाटत आहे. आणि अजून आम्हाला भरपूर काही फिरायचं. आणि आज गर्दी थोडी जास्त आहे इकडं, कारण संडे आहे आणि गर्दी पाहिजे. आजच नाही तर रोजच गर्दी पाहिजे, कारण आपला इतिहास आपणच बघायला पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे. ठीक आहे, तर महाराष्ट्रात लोकांना नाही तर पूर्ण म्हणजे देशाने इथं इतिहास येऊन बघायला पाहिजे, कारण यांच्यामुळेच आज आपण आहोत, महाराजांमुळे. आणि आपण महाराष्ट्रात नाही तर पूर्ण देश यांच्यामुळे, ज्यांच्यामुळं मंदिर आहेत आज, एवढं देव आहेत ते ह्यांच्या मुलंच आहेत. ठीक आहे, तर आमचं दर्शन घेऊन झालेलं आणि आता आम्ही पूर्ण फिरणार आहोत. म्हणजे इतिहासामध्ये काय काय घडलेलं आहे सगळं फेम मध्ये सगळं इथं ठेवलेलं आहे. ते इकडे बघू शकता तुम्ही. इकडे पंढरीची म्हणजे पंढरी असा सेटअप इकडे आहे. हे फेम बनवलेलं आहे सगळ्यांनी फेमच्या जस्ट खाली. ठीक आहे, तर फेमच्याच खाली तुम्हाला त्याची सगळी म्हणजे ज्या ज्या चित्राची तुम्हाला इकडे माहिती भेटून जाणार आहे. तर काय काय इतिहासामध्ये घडलेलं आहे सगळं तुम्हाला इकडे भेटून जाणार आहे. ठीक आहे, तर असंच हे पूर्ण इकडं झालेलं आहे.
तर त्याला पुढे बघूया काय काय बघायला भेटते ते इकडे आहेत ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची फेम लावलेली आहे. फेम मध्ये मस्तपैकी असं म्हणजे एकदम भारी बनवलेला आणि त्याच्याच खाली इकडे त्यांची माहिती आहे. इकडे आहेत त्या म्हणजे आपला राष्ट्रमाता जिजाऊ साहेब. आता इथे तुम्ही बघू शकता की म्हणजे महाराजांचा जन्म झाला ते पालना बिलना सगळं म्हणजे इकडे आनंदाचा दिवस होता तो इकडे दाखवण्यात आलेला आहे आणि त्याची खाली माहिती आहे सगळी. ठीक आहे, तर पुढे आपल्याला बघूया आता पुढे काय. तर पुढे महाराज म्हणजे थोडे मोठे झालेत त्यांचा हा इकडं झालेलं म्हणजे जिजामाता हे सांगतायत स्टोरी सांगतायत वगैरे सगळं इकडे सेटअप झालेलं म्हणजे इकडे असं दाखवण्यात आलेलं आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे म्हणजे स्टेप बाय स्टेप जे जे काय झालेलं आहे आता इकडे आहे ते शपथ घेतलेली आहे. हा तुम्हाला इथं दिसत आहे आणि जर तुम्हाला जर काय समजत नसेल तर तुम्ही खाली सुद्धा बघू शकता. खाली प्रत्येक फोटोच्या मागे त्याची डिटेल्स दिलेली आहे. ठीक आहे, इकडे आहे ते म्हणजे भवानी मातेनी तलवार दिली आशीर्वाद दिला तो इकडे आहे. इकडे संत तुकाराम जे गुरु होते ते सगळं तुम्हाला इकडं बघायला भेटणार आहे. तोच सीन दाखवण्यात इथं आलेला आहे तो म्हणजे सोन्याचा नांगर. ते इथं तुम्ही बघू शकता इथं दिलेलं पण आहे पुण्यभूमीत सोन्याचा फाल असणारा नांगर नांगरताना शिवाजी महाराज. ठीक आहे, तो म्हणजे अफजल खानाचा वध अफजल खानाचा पुतळा बाहेर काढला तो. पण तिकडून आता बघत आलो ते सगळा इतिहास तिकडे दाखवलेला आणि त्याच्या जस्ट तुम्हाला पुढे बघायला भेटणार ते म्हणजे पहिलेच्या काळातली वापरलेली हत्यारं ज्यांनी मावल्याने आपल्या काय काय हत्यारे वापरली ते तुम्हाला इकडं बघायला भेटणार आहे. ठीक आहे, तर पहिली गोष्ट म्हणजे मित्रांनो प्रत्येक हत्याराच्या माग प्रत्येक ह्याच्या माग तर प्रत्येक हत्यारामाग त्यांचं म्हणजे खालीच नाव लिहिलेलं आहे. तर आता हे चिलकत हे मराठा कट्यार बिट्यार सगळा वाघनखे वगैरे तुम्हाला सगळा बघायला भेटणार आहे. आता ह्या आहेत त्या म्हणजे तलवारी बिलवारी आहेत. ठीक आहे, तर तुम्हाला दिसतील सगळं तलवारीच पण त्याचे प्रकार पण खाली एकदम मस्तपैकी देण्यात आलेले आहेत. तर मित्रांनो आता इथं म्हणजे सगळं सामान वगैरे म्हणजे जे हत्यार बित्यार आहेत पहिल्याच्या काळात वापरले त्यांची सगळी माहिती होती तुम्हाला इथं म्हणजे सगळं एकदम व्यवस्थित करून ठेवलेलं आहे बघण्यासाठी. तर कृपया तुम्ही पण कोऑपरेट करा आणि हा जो गेट बांधलेला स्टीलचा त्याच्या पुढे जाऊ नका आणि काचांना कृपया हात लावायचा म्हणजे बंदी आहे. तर ते तुम्ही म्हणजे पालन करा त्या सूचनेचा. ठीक आहे, तर आपले वस्तू आहे ते आपल्याला जपा. तर भावांनो 300-350 वर्षापूर्वी सांगितलेलं की ह्या हिंदुस्थानाला भारताला धोका हा हवेपासून किंवा म्हणजे हवेतल्या दुश्मनांपासून किंवा जमिनीवरच्या दुश्मनापासून नाही तर ते आहे ते समुद्राच्या मार्गातून येणाऱ्या दुश्मनापासून. आणि तेव्हा सांगितलेली गोष्ट हे आताचा म्हणजे आपण बघतोय ते खरंच आहे आणि हे सगळं म्हणजे इथे सर्व दाखवण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो तर भारतीय आरमाराचे जनक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांनी आणि त्यांना एक गोष्ट म्हणजे असं पण समजलं जाते की नेव्ही फादर ऑफ इंडियन नेव्ही. ठीक आहे, तर त्यांना पूर्ण जग हा मानतं पुजतं. ठीक आहे, तर चला पुढे बघूया काय आहे ते. तर भावांनो इथंच आपल्या इतिहासाला कलाटली लागणी ती म्हणजे काय माहितीये वीर काशीद वीर शिवा काशीद यांनी महाराजांचं रूप घेऊन त्यांना जीवदान देण्यात आलं आणि इथेच म्हणजे सगळा आपला डाव फिरला असता पण त्यांनी महाराजांच्या रूपामध्ये स्वतःच्या प्राणाची आहुती देऊन सगळा जो आहे तो इतिहास आपला वाचवला आणि हेच तो खरा म्हणजे क्षण होता जो सगळ्यांना रडवणारा सगळ्यांना हुडकी भरणारा क्षण होता तो इथं दाखवण्यात आलेला आहे. की इथेच वीर बाजीप्रभू देशपांडे यांनी आपला प्राण गमावला आणि महाराजांचे जे मावले होते प्रत्येक मावला हा एका एका गडासारखा काम करत होता. तर ह्या चित्रामध्ये या फेम मध्ये असं दाखवलंय की वीर बाजीप्रभू देशपांडे यांनी म्हणजे महाराजांची सुटका करून महाराजांना बोलले महाराज तुम्ही पुढे व्हा आणि त्यांनी स्वतः आपला प्राण गमवपर्यंत म्हणजे त्यांनी महाराजांना वचन दिलं की जोपर्यंत तुम्ही गडावर जात नाही जोपर्यंत तुम्ही अग्नी पेटवत नाही गडावरती जाऊन तोपर्यंत मी खिंड लढवणार. आणि इथे तर भाऊन तुम्हाला थोडा म्हणजे रिफ्लेक्ट होत असेल कारण काचांमुळे आहे ना इथे म्हणजे व्यवस्थित दिसत नाही कारण तुम्हाला सगळं ते तिकडचं दिसत असेल. आणि भाऊन मी तुम्हाला एक गोष्ट सांगू काय तर तुम्ही इकडे या प्रत्येकाने बघितलं पाहिजे. तर मी महाराष्ट्रातलंच नाही तर प्रत्येक म्हणजे हिंदुस्थाना म्हणजे भारतामधल्या सगळ्या माणसांनी इथं येऊन हा इतिहास बघायला पाहिजे आपला. आणि तुम्ही या तुमच्या
आणि मुलाबालांसकट या, कारण हा इतिहास बघण्यासारखा आहे आणि आपण आपला इतिहास बघितला पाहिजे, जपला पाहिजे. तर तुम्हीच आतापासून जर मुलाबालांना सांगितलं तुमच्या, तर सगळ्यांना मी नम्र विनंती करतो, रिक्वेस्ट करतो की तुम्ही नक्की येऊन इकडे भेट द्या. आणि खरंच बघण्यासारखं आहे आपला इतिहास. आणि त्याला पुढे बघूया काय ते. हे बघा, हे इथं शाहिस्त खानाची फजिती म्हणजे त्याची बोटं उडवली ते सीन आहे, ते पुरंदरचा तह. तर भावना पूर्ण बहिर्जी नाईक गुप्तहेर, जे त्यांना बोलतात की इतिहासाचा तिसरा डोला. ते खरंच गोष्ट आहे, कारण ते कोणतं रूप घेऊन कसे यायचे महत्वाचा पैलू ते म्हणजे बहिर्जी नाईक. ठीक आहे, तर हे बघा, हे सगळं म्हणजे एकदम एक नंबर असायचं सेटअप तुम्हाला बघायला भेटणार आहे. पण कृपा करून ह्या फ्रेमला, ह्या काचेला हात नाही लावायचा. ठीक आहे, हा तोच. आणि भावना परत एकदा आपण ते तिकडं बघितलं हत्यार बित्यार. ठीक आहे, तर आता परत इकडे आपण आलेलो आहे. तर पूर्ण एक एक छोटी छोटी गोष्ट इथं सगळी दाखवण्यात आली आहे. तर आपण तिकडे फ्रेम बघितला, परत हत्यारे बघितले, जे जे काय वापरण्यात आलं दुश्मनांचा वार करण्यासाठी ते सगळं तिथं बघितलं. परत फ्रेम बघितला आणि परत इकडे जे जे काय आहे ते आपल्याला इकडे बघायला भेटणार आहे. तर इकडे सगळा जमकड तलवार, म्हणजे तुम्हाला सगळ्या तलवारी दिसतील, पण तलवारी आणि त्यांचे प्रकार हे खाली पण माहिती त्यांची सगळी डिटेल्स मध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे. ठीक आहे, तर इकडे चिलकर बिलकर सगळं इकडं आहे. तर भाऊनी फेम जे तुम्ही बघताय ते म्हणजे आहे ते महाराजांचं अष्टप्रधान मंडळ. म्हणजे इथूनच ते डिसिजन डिस्कस करायचे आणि सगळ्या गोष्टी इथूनच ठरवायच्या कसं. तर भाऊन हिरो इंदुरकर ज्यांनी रायगडची निर्मिती केली, रायगड किल्ला हा बांधला, आणि त्यांनी शिवाजी महाराजांनी विचारला की तुम्हाला काय पाहिजे ह्याच्याबद्दल. तर त्यांनी फक्त एक छोटीशी मागणी केली, ती म्हणजे जो रायगडवरती जगदीश्वराचं मंदिर आहे तिथे छोटासा दगड आहे, त्याच्यावरती नाव लिहा माझं, जेणेकरून तुम्ही जेव्हा किल्ल्यावरती याल तेव्हा तिथे तुमच्या जी चरणाची धूल आहे ती लागेल आणि माझं जीवन सार्थक होईल. तर म्हणजे पहिलीची माणसं आहे ती एवढी कट्टर होती की बाप. तर इकडे तुम्हाला सगळं बघायला भेटणार आहे. बघा, सर सेनापती हंबीरराव मोहिते. तर भाऊन हे जे तुम्हाला फेम दिसत ते म्हणजे यशाची कंक. यांनी जेव्हा मुघलशाहीच्या ह्याच्यामध्ये गेलेलं तेव्हा यशा मुघल आहे त्यांनी हत्ती पाठवला आणि महाराजांनी फक्त यशाची कंकाला तिथे पाठवलं. ती लढाई झाली त्यांच्यामध्ये. म्हणजे महाराजांना हे सांगायचं आहे की माझा एक एक मावला हत्तीच्या बरोबर आहे, म्हणजे हत्तीसारखं बल आहे माझ्या प्रत्येक मावल्यामध्ये. ठीक आहे, तर कोंडाची फर्जन पन्हाळगड मोहीम. तर भावना आता मी जो तुम्हाला फेम सीन दाखवणार आहे तो म्हणजे प्रत्येक मराठी माणसाच्या, प्रत्येक हिंदुस्थानातल्या प्रत्येक माणसाच्या डोळ्यामध्ये पाणी आणि अंगावरती शहारा आल्याशिवाय राहणार नाही. तर तुम्ही बघू शकता की छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा, तर हाच तो क्षण होता जिथे सगळ्यांच्या मनासारखी गोष्ट ह्याच दिवशी झालेली आणि हे चित्रातून दाखवण्यात आलेलं आहे. तर भाऊन मी प्रत्येक फेम विषय आणि प्रत्येक चित्राविषयी तुम्हाला सांगताना जर आणि या पूर्ण इतिहासाविषयी जर सांगताना काही जर माझी चुकी झाली असेल किंवा एखादा म्हणजे शब्द असा वेडावाकडा आला असेल तर नक्की मला म्हणजे क्षमा करा, कारण महाराजांविषयी बोलण्या इतपत माझी कुवत नाही आहे. तरी सुद्धा मी म्हणजे बोलण्याचा थोडाफार जेवढा मला जमते जसं जमते असं प्रयत्न केलेला आहे. तर काय जर माझ्याकडून चुकी झाली असेल तर मला क्षमस्व माफी असावी. ठीक आहे, तर चला पुढचा काय ते तर तुम्हाला पुढे दाखवायचं. हे बघा, ही तोफ आहे. तर भावानो, संभाजी महाराजांना तुम्हाला माहितच असेल की जन्मापासून आणि ते मृत्यूपर्यंत सगळा संघर्षच होता. पण अशा ह्या संघर्षाच्या कालावधीत देखील त्यांनी महाराष्ट्र आणि हिंदुस्थानाचं हिंदुत्व टिकून ठेवण्याचं कार्य केलेलं आणि हेच आपल्याला पुढं न्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता की ते भारीपणे सगळं दाखवलेलं आहे. तर म्हणजे डोळ्यात
म्हणजे सरले हे फेम वगैरे बघून ना खरंच अक्षरशः म्हणजे थोडा आनंद पण होते, थोडा म्हणजे अंगावरती शहाणा पण येते आणि थोडं म्हणजे डोळ्यात पाणी याचं पण म्हणजे असं वाटतंय. ठीक आहे, तर अशा प्रकारे आता मी इकडं पुढं आपला झालेला सगळा. पहिले आम्ही भेट दिली ती गाभाऱ्याला, त्यानंतर म्हणजे काय इतिहास दाखवलेलं फेम मध्ये ते सगळं बघून आता आम्ही जात आहोत ते म्हणजे वरती. तर वरून काय काय आहे कसं आहे ते तुम्हाला दाखवतो. ठीक आहे. तर भावनो आता आम्ही म्हणजे पहिले आम्ही आलो ते म्हणजे गाभारा बघितला, पहिले म्हणजे दर्शन घेतलं, त्यानंतर मग सगळं फेम बिम बघितलं आणि असं म्हणजे वरती असं बघून आलो तर सगळीकडे म्हणजे असं चारी बाजूला असा बुरुज सारखा बांधलेला आणि हा जो बांधकाम आहे तो असं वाटत नाही की बाबा आताचं म्हणजे नवीन काम आहे. तर म्हणजे बघून वाटते की जुन्या काळातलं म्हणजे हा मंदिर कधीचं असेल आणि कधीच नाही. म्हणजे जुन्या काळात जर कसं असेल काम तर हे सगळं म्हणजे त्याला तशी जर असणं स्ट्रक्चर एकदम केलेलं आहे. ठीक आहे, तर म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात जर मंदिर कसा असता तर ते मी बोले ना असंच असतं. ठीक आहे, जसं तुम्हाला दिसतंय इकडे तसंच असतं. ठीक आहे, तर एक नंबर असे म्हणजे स्वच्छता एक नंबर दिसत आहे आपल्याला, म्हणजे मेंटेन ठेवलेलं आहे. म्हणजे नुसताच बांधून असा फापट पसारा नाही केलेला आहे, तर त्याला एवढा म्हणजे त्याला जपणूक पण केलेली आहे. आणि आपण सुद्धा प्रत्येकाने इथे यायला पाहिजे आणि प्रत्येक महाराष्ट्रातल्या माणसाने इथे येऊन भेट दिली पाहिजे असं मला तरी वाटतं. आणि मुलाबाळांसकट मी तर रिक्वेस्ट करीन तुम्हाला की येऊन इथे तुम्ही भेट द्या आणि नक्कीच आपला इतिहास आहे तो जिवंत राहिला पाहिजे. तर ह्या मंदिर अशा ज्या वास्तू आहेत तर महाराष्ट्रातला पहिलं मंदिर आहे. ठीक आहे, तर भाऊन आपल्याला भेटले ते भाव कुठून आलं भावा? उल्हासनगरवरून हे खास म्हणजे आपला जो महाराजांचं मंदिर आहे ते बघण्यासाठी आलेले आहेत. तर नक्की म्हणजे प्रत्येकाने महाराष्ट्रात प्रत्येकाने यायला पाहिजे. काय बोलशील भावा? काही नाही, सगळ्यांनी इकडे एकदम भेट द्या, इथे नक्की या. तर भाऊनो बघितलं तर अशा प्रकारे आपला इतिहास आपण जपला पाहिजे. ठीक आहे, तर तिथे आपल्याला उल्हासनगरहून आलेलं म्हणजे प्रत्येक म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इकडं पब्लिक येत आहे. तर म्हणजे हे बघून थोडा भारी वाटतं. ठीक आहे, तर आता माझी बडबड कमी करून तुम्हाला आजूबाजूचा जो निसर्ग आहे तो दाखवतो. ठीक आहे. व्हिडिओ मोठी होणार आहे, तर पूर्ण बघा व्हिडिओ, कारण म्हणजे प्रत्येक बारीक न बारीक गोष्ट तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओच्या माध्यमातून. आपला इतिहास आहे तो पूर्ण म्हणजे पोचला पाहिजे सगळ्यांपर्यंत. ह्यासाठी व्हिडिओ मोठी आहे, कारण आपल्या महाराजांचा इतिहास सुद्धा खूप मोठा आहे आणि कारकिर्दी आणि त्याचं काम सुद्धा लय मोठं आहे. तर हे बघा, हे सगळं असं बुरुजासारखं बांधलेलं तटबंदी एकदम म्हणजे माणसाला फिरायला. हे बघा, तर भाऊन तुम्हाला असं वाटणार नाही की तुम्ही मंदिरात आलाय. तुम्हाला हे म्हणजे सगळा हा जो रचना बिचना जी सगळी गडासारखीच केलेली आहे इकडं. हे बघा, बघू शकतो मी आजूबाजूला इकडं शेती पण आहे, म्हणजे भारीच आहे एक नंबर असं. आणि तर भाऊन आमचा सगळा आता फिरून झालेला आहे आणि म्हणजे असा म्हणजे लाइटिंग बिटिंग केलेलं आहे. तर रात्रीचा एक नंबर म्हणजे स्वर्ग जर तुम्हाला बघायचा असेल तर तुम्ही इकडे संध्याकाळचा आहे, रात्रीचा आहे, लाइटिंग बिटिंग एक नंबर असा. तर भाऊन 4 किलोमीटर आहे. किती 5 किलोमीटर मी नुसतं चालत जाते. ठीक आहे भावानो, तर आमचं सगळं बघून झालेलं आहे. इकडे बघू शकतो तुम्ही गार्डन मध्ये, तुम्हाला मगाशी दाखवलाच. तर मित्र बोलतात की बघून झाला पण मन नाही भरत, पाय निघत नाही. ठीक आहे, तर काय रे, तर भावानो हा पूर्ण दरवाजा आहे तो लाकडाचा आहे आणि एक नंबर असं म्हणजे महादरवाजा कसं गडाला पहिले महादरवाजा कसा असतात ना तसा दरवाजा बनवलं. पूर्ण लाकडाचा दरवाजा आहे, म्हणजे जे पण काय काम केलं ते एक नंबर वन टाइम मध्ये सगळा म्हणजे पैसा वसूल काम केलेलं आहे, एक नंबर असं काम केलेलं आहे. ठीक आहे, तर शेवटचं दर्शन घेऊन आम्ही पण निघत आहोत, कारण आम्ही आलेलो सकाळी 8-8:30ला आलेलो इकडे. ठीक आहे, आणि आता वाजले ते म्हणजे 10 वाजून परत 10 वाजून गेलेलं आहे. मार्ग आमचा सुरू झालेला आहे आउट बाहेर. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्हाला मागाशी सगळा दाखवला इकडचा. आणि
म्हणजे मगाशी थोडा कालो कालो धुका सारखा होता आणि आता दाखवतो तर एक नंबर असा वाटत आहे. हे बघा गार्डन बिर्डन असं तुम्हाला सगळं इकडे बघायला भेटणार. आणि मगाशी बोललो की व्हिडिओ थोडी मोठी होणार आहे तर नक्की व्हिडिओ बघा पूर्ण आणि शेअर करा व्हिडिओ. जेवढे तुम्हाला पॉसिबल आहे तेवढे तुम्ही व्हिडिओ शेअर करा. आणि इकडे गार्डन बिर्डन सगळं पिण्याचं पाणी बिणी सगळं आहे. ठीक आहे. तर हे बघा तुम्ही इकडं म्हणजे जो काम आहे तो बुर्जासारखा केलेला आहे आजूबाजूला दरवाजा महादरवाजा बाजूला इकडे हत्ती बित्ती म्हणजे जेव्हा पहिलीच्या काळात कसं असेल तसं सगळं तुम्हाला इकडे बघायला भेटणार आहे. आम्ही जात होते म्हणजे कारण सकाळी आलेलो डायरेक्ट गेलो गर्दीमुळे डायरेक्ट गेलो ते म्हणजे मंदिराचा पाया पडायला महाराजांच्या. ठीक आहे. तर इकडे गाड्या बिड्याला पार्किंग आहे. तुम्ही म्हणजे डायरेक्ट गाडीने सुद्धा येऊ शकता. बाईक बिक जे काही तुमच्याकडे अवेलेबल आहे पब्लिक ट्रान्सपोर्टने तुम्ही डायरेक्ट येऊ शकता. ठीक आहे. तर मी तुम्हाला मगाशी व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे इकडं सगळं म्हणजे गार्डन बिर्डन व्यवस्थित आहे. आणि इकडे स्वच्छतागृह म्हणजे वॉशरूम बिशरूम सगळं आहे. तुम्हाला म्हणजे जे मेंटेन केले ना ते एक नंबर म्हणजे असं त्याला काय बोलतो आपण प्रायव्हेट गोष्ट असेल ना प्रायव्हेट वस्तू ती पण एवढी अशी म्हणजे स्वच्छ किंवा एवढी अशी ठेवली नसेल कोणी. तर बघा हे इकडं स्वच्छतागृह हा इकडे तुम्हाला दिसणार शौचालय. ठीक आहे. एकदम बारकाईने विचार करून बांधलेला आहे. ठीक आहे. आणि हा इकडे आहे तुमचे तर तुम्हाला काय जेवण लंच बिन्स पाहिजे ते सगळं इकडे अवेलेबल आहे. आणि असं ऐकण्यात आलंय की आता इकडे म्हणजे रूम अवेलेबल होणार आहेत. म्हणजे जे पण कोणी इथे स्टेसाठी येतील नाईटसाठी म्हणजे नाईटचे स्टेसाठी त्यांच्यासाठी इकडे आता सुविधा म्हणजे होणार आहे. ठीक आहे. तर भावानो आता ना मी शौचालय म्हणजे जे पण काय जे स्वच्छतागृह आहे ते यूज करून आलो. तर वॉश बेसिंग वगैरे सगळा जे पण काय आहे एक नंबर स्वच्छता ठेवली. आणि एवढा बारीक विचार करून हा जो मंदिर बांधण्यात आलेला आहे ना की शब्दात व्यक्त करताना म्हणजे शब्द कमी पडतील. पण अशा प्रकारे इथं सगळा व्यवस्थित एकदम मेंटेन ठेवले. आणि अजून काम चालू आहे ते मे बी चेंबरचं काम चालू आहे. आणि इकडे असं म्हणजे रूम बीम जे स्टे साठी थांबतात म्हणजे नाईट बीटला तुम्ही येऊ शकता इकडे बिंदास. आणि जो नाईटचा जो व्ह्यू आहे तो म्हणजे स्वर्ग जर बघायचा असेल तर इकडं रात्रीचं तुम्ही येऊ शकता. आणि जे लाइटिंग बिटिंग जे आहे ते तुम्ही वापरू शकता म्हणजे बघू शकता म्हणजे लाइटिंग बिटिंग आहे तर सगळा मंदिर बिंदिर फिरून झालेलं आहे. आणि आता आम्हाला लागले ते भूक तर इकडे तुम्हाला सगळं म्हणजे आणि जे पण काय तुम्हाला नाश्त्याविषयी इकडे म्हणजे जेवण बिवण सगळं भेटणार आहे इथंच. ठीक आहे. म्हणजे कुठं जायची गरज नाही. आणि सगळं आहे ते आपलंच आहेत म्हणजे स्थानिकांचंच इकडे दुकान बिकान आहेत. तर बिंदास तुम्ही या आणि इकडे खाऊ पिऊ शकता मस्त पैकी. ठीक आहे. तर आता मी तुम्हाला इथला सीन दाखवतो. म्हणतात की काहीतरी नाश्ता विष्टा करू तर मिसल पाव काय भेटतंय ते आपण बघू इकडं. ठीक आहे. तर तुम्हाला सगळं इकडं आणि म्हणजे सगळं मंदिराचा ट्रस्ट आहे म्हणजे शिवक्रांती प्रतिष्ठान सगळं तुम्हाला इथं बघायला भेटणार. म्हणजे जेवण नाश्ता बिष्टा जे पण काय पाहिजे तुम्हाला इकडे सगळं भेटणार आहे. ठीक आहे. तर भाव बघू आता कुठल्या ह्याच्यामध्ये नेते ते तुम्ही कुठल्या पण दुकानात जा सगळं स्थानिकच आहेत. आता आलेलं ते म्हणजे नाश्ता करायला तर भावाने ऑर्डर दिले 3 मिसल पाव. ठीक आहे. तर कार पार्किंग बाईक पार्किंग सगळं तुम्हाला इकडे भेटणार आहे. आणि जे पाहिजे ना जेवण येऊन सगळं आहे इकडे. ठीक आहे. तर आता आम्ही ऑर्डर केले ते म्हणजे 3 मिसल पाव. तर भाऊन नाश्ता आलेला आहे. तर हे आपली वडा उसळ सगळा बघा थांबा वडा उसळ नाश्ता एकदम स्वच्छ बिच्छ हायजेनिक आहे एक नंबर असा स्वच्छ बिच्छ आहे मस्त पैकी. ठीक आहे. तर चला तर भाऊन नाश्ता विष्टा करून झालेला आता आम्ही निघत होते म्हणजे परतीच्या मार्गाला. तर तुम्हाला फायनल सांगतो कसं काय ते. आता आम्ही जाणार होतो चालत आणि इथं म्हणजे ट्रान्सपोर्टची व्यवस्था आहे पण ते आम्ही आता चालत जायचं कारण आम्हाला थोडा मजा घेत जायचं आहे गाव बी बघत जायचं त्यामुळे आम्ही चालत जाणार. तर पुन्हा एकदा नमस्कार सॅल्यूट करून जातो आम्ही परतीच्या मार्गाला. ठीक आहे. तर नाश्ता विष्टा करून झालेला एक नंबर टेस्ट होती. मिसल पाव खाल्ला आम्ही आणि भेजी पाव आहे ते पार्सल घेतला कारण चालत जाणार रस्त्याने तर काहीतरी आपल्याला एनर्जी लागणार आहे. ठीक आहे. आणि तुमच्या मुलांसोबत या तुम्ही. आणि हा जो महाराजांचा मंदिर आहे तो सगळ्यांनी बघायला पाहिजे बघण्यासारखा आहे. आणि तरच आपल्या म्हणजे ज्या म्हणजे महाराष्ट्राला पहिला मंदिर आहे हा. ठीक आहे. मराठी पाडा ह्या गावामध्ये. तर आम्ही कसा आलो ते तुम्हाला एक सांगतो. तर पहिले आम्ही आलो ते म्हणजे ठाणा रेल्वे स्टेशनवरून वेस्ट ठाणे बस ईस्ट काय तर ठाणे रेल्वे स्टेशन ईस्ट म्हणजे लोकलचं स्टेशन आहे तिथे ईस्टला गेलो. ईस्टवरून मग ठाणे बस स्थानक तिथून पकडली की म्हणजे तुम्हाला भिवंडी भेटेल आणि एक वाडा बायपास आहे. तर तुम्हाला वाडा ही बस पकडायची आहे. आम्ही जे आलो ती 7:30 वाजता होती आणि त्याच्यानंतर एक आली म्हणजे तिथे मला वाटते वाडा ह्या ठिकाणी म्हणजे याला बस चालूच असतात. ठीक आहे. तर भिवंडी वाडा ही बस पकडून आम्ही आलो ती म्हणजे आता उतरलो पहिला इकडं. मला
जो स्टेशन नाही तो आहे धोंडवली असा हा बस स्टॉप आहे. तर तिथं उतरून तुम्हाला पुढं मग तिकडून टॅक्सी रिक्षा सगळं अवेलेबल आहे. जर तुम्ही डायरेक्ट टॅक्सी केली तर 120 रुपये 6 सीट, आणि जर शेअरिंग म्हणजे आलात तर मग 120 रुपये असा तुम्हाला त्या गावात यायचं आहे. आता मी त्या गावातूनच जातो. तर मंदिर गाव पण एक नंबर आहे, भारी वाटतं त्या गावात. म्हणजे गावासारखंच वाटतं, म्हणजे असं वाटतं की आमच्याच गावी आले, कोकणामध्ये झालं असं वाटतंय. आणि मग तर मग तुम्हाला धोंडवली ह्या फाट्यापासून तुम्हाला इकडे येण्यासाठी मराठे पाडा ना काय मराठे पाडा तिथं तुम्हाला यायचं. आणि तिथंच आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा मंदिर. ठीक आहे. तर गाव पण भारी आहे, म्हणजे जागोजागी मंदिर आहेत. म्हणजे असं वाटतंय की बाबा कोकणातच आल्यासारखं वाटतंय बघा. तर भाऊन आम्ही आता चालत जात होतो, पण दादा भेटला, बोलतोय 20 रुपयामध्ये तुम्हाला सोडतो धोंडवली हा स्टेशनच्या इथं. आता जात आहोत आम्ही. ठीक आहे. ऑटो रिक्षाने आलो इथं जागेवर आणि परत येऊन पोचलो ते म्हणजे धोंडवली गाव. हे बघा. तर धोंडवली गावाच्या इथं परत आलेलो. तर आम्ही आता बसची वाट बघत आहोत आणि ऑटो रिक्षा लागल्यात, पण त्या किती काय माहित. म्हणजे तुम्हाला जर तुम्ही इथून कुठं पण जा तुम्हाला म्हणजे तेवढंच पैसे घेणार. ठीक आहे. तर आता आम्ही हायवे वरती वेटिंग करत आहोत बसची. तर ठाणा बस येईल, तर त्या बसने आम्ही जाणार आहोत. बघू कसं जास्त टाइम झाला तर मग ऑप्शन नाही. तर भाऊनू कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा, आणि जेवढे तुम्हाला पॉसिबल होईल तेवढे हे व्हिडिओ व्हॉट्सअप इंस्टा जिथे जिथे तुम्हाला कुठं पण शेअर करायचे तिथे करा. आणि जे आपला महाराजांचे इतिहास आहे, जो मंदिर आहे महाराष्ट्रातला पहिला, तो तुम्हाला व्हायरल करायचा आहे. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही सुद्धा, मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन तुम्ही सुद्धा या इकडे भेट द्या. एक नंबर आहे. थोडा पण प्रत्येकाने बघायला पाहिजे असा हा मंदिर बांधून ठेवलेला आहे. ठीक आहे. तर कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा, आणि तर नवीन असेल चॅनल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि कमेंट करा. ठीक आहे. तर चालत येणार म्हणून भावाने आपला घेतलेला नाश्ता, भजीपाव घेतलेला एक राईट काढा भाई. तर भजीपाव, कुत्र्यांसाठी बिस्किट आणि स्प्राईट घेतलेला. पण आम्ही आलो ते म्हणजे बसने आलो, सॉरी ऑटो रिक्षाने आलो, त्यामुळे आता आम्ही खात आहोत नाश्ता. तर या भाऊन नाश्ता स्प्राईट याला.